कशात सगळे. मी तुमचा मित्र अमोय पाटले. मी जस्ट निघालो आहे आता कामावर जायला. आता माझ्या एरियात आहे मोस्ट ऑफ तरी. आता जाईन बस पकडेल. आता जस्ट रिसेंटली पाऊस पडून झाला. आता बघूया किती वेळात मी तिथे स्टेशनला पोचतो. कारण की कसं आहे आता बस येईपर्यंत टाईम जातो बघायला गेला तर किती वेळात येईल बस. कारण की 6-8 बस येते किंवा कधी कधी 8:30पर्यंत येते. तर तसं भेटेल की नाही भेटेल माहीत नाही. आत्ताच जस्ट गेली असेल मला तर असं वाटतं. कारण की टायमिंगच्या हिशोबाने तुम्ही बघायला गेलात तर मोस्ट ऑफ ते येतातच. पण आता माहीत नाही 8:30ची बस भेटेल की नाही मला. आणखी 8:32 झालेले गेली पण असेल बस. आता मोस्टली आपल्याला खालीच जावं लागेल. खाली गेलो तर आपण तिथून ऑटो करूया सौरदयाच्या इथून. तर चालत जाऊया. थांबून काय फायदा नाही. कारण की आता किती वेळाने बस येईल हे माहीत नाही. टायमिंग त्यांचं असतं कधी कधी पण मध्येच ती लोकं लेट निघतात लवकर निघतात. मोस्ट ऑफ ते काही माहीत नाही. आता बघूया. तू चालत खाली सौरदयावरनं ऑटो पकडतो आणि तुमच्याकडे डायरेक्ट बोलतो. बाय. मी आता जस्ट खांडू स्टेशनला पोचलो आहे. ट्रॅफिक मजबूत आहे. लवकर पोचायचं आहे. ट्रेन बसला क्रॉस करून ट्रेन कुठेची आहे ती बघतो. मे बी ती 53 कल्याण किंवा ठाणा असेल ती पकडूया. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ठाण्यात बोलतो. मी जस्ट पोचलो आता ऑटोने. मी सर्वजणांना ऑटो केलेली तुम्हाला दाखवतो. मी बघितलाच असेल. मी आता जस्ट पोचलो आहे खांडू स्टेशनला. तसं मी तुमच्याशी नंतर बोलतो. डायरेक्ट ठाण्याला तिकीट पण काढतो आणि त्याच्यानंतर ट्रेन पकडतो आणि डायरेक्ट ठाणा स्टेशनला बोलतो. ठाणा स्टेशनला आहे. ही गर्दी बघू शकतात. मंडे आज म्हणून जाम गर्दी आहे. आणि मी इकडे आहे सध्याच चालतो आहे. वाशी किंवा नेरूळ पकडेल मी. 9:04ची नेरूळला गेली आहे. 9:19ची वाशी असेल तर ती पकडूया किंवा पनवेल असेल ती पकडूया. सध्या तरी गर्दी दिसते. नेरूळ आली असेल तर अर्धा पब्लिक तिकडे गेला असेल. अजून नाही आली नेरूळ. जस्ट तुला जाते. दमाला झालं आहे. जाम दमाला झालं आहे. आता दुसरी ट्रेन कधी येईल माहीत नाही. वेळ लागेल वाटतं. जाम दमाला झालं आहे. इथे सगळीकडे आपले डिओज हेडफोन्स हे सगळं विकायला उभे असतात. आणि त्या साईडला बॅग्स म्हणजे सगळ्या ब्रिजवर बघितलात ना तुम्ही कुठे ना कुठेतरी ही लोकं विकायला उभेच असतात. हे काय आता मिला सेकंड हँड निघालो. खूप जण भेटतील तुम्हाला. प्लस गर्दी पण पुष्कळ असेल. तुम्हाला इथे बघायला गेलात तर तुम्हाला तर चांगलंच माहीत असेल. तुम्ही पण ट्रॅव्हल केलाच असाल. पण तरी आपली एक थोडीशी न्यूज. आणि काल तर मोस्टली आमच्या इथे गाडो नाक्याला तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल पूर्ण हे झालं होतं. पूर्ण पॅक होतं. कारण की लालशेटपासून ते गाडो नाक्याच्या हे काय ते बोलतात ते शाखेपर्यंत पूर्ण पॅक होतं. पूर्ण पॅक. जागा अजिबात नव्हती. ट्रॅफिक एवढं झालं होतं की काय सांगू तुम्हाला. व्हिडिओज बघितला तर असाल तुम्ही. नाही बघितलं असेल नक्की जाऊन बघा. बाय. मी आता आहे 10th Eच्या ह्याच्यावरती प्लॅटफॉर्मवरती. आता दुसरी ट्रेन येईल ती पकडूया. तुमच्याशी नंतर बोलतो. असं झालेलं आहे. मी आत्ता जस्ट व्हॉट्सअप मेसेज बघितला तर मित्रांनी मला डायरेक्ट ठाणा स्टेशनच्या बाहेर बोलवलं आहे. तो बोलला मी स्कूटी घेऊनच जाणार आहे. तुम्हाला भेट डबा पण दे एकत्रच जाऊया. उगा कचरा ट्रेननी जातो आहे त्या गर्दीतनं. आणि मस्त आरामात बाईकवरून जाऊया. तर सो मी बाहेर पडतो आहे स्टेशनच्या. तो आता त्या ह्याच्या जे ते माझ्या व्हिडिओज बघितलं मी मोस्ट ऑफ जिथे घ्यायला येतो तो तिथे जातो आहे मी आता. आत्ता जस्ट ST गेली इथून. खूप जाणारे भेटतील तुम्हाला. भाईंदर, विरार, वसई या साईडला ही बघा. ही अजून एक एक्सची जाते.
आणि मी माझ्या त्या ह्याचे जिथे तो पिक करणार आहे तिकडे पोचतोय. मला इकडे तो काल इकडे सोडला होता त्यांनी, मोस्ट ऑफ तरी तो इथेच येतो घ्यायला. हा तो येईल, त्याच्यानंतर मग आम्ही निघू. तुमच्याशी नंतर बोलतो मी. बाय बाय. सध्या तरी 751ची ट्रेन पकडली आहे ठाण्यावरनं. ट्रेन सध्या तरी खाली आहे. मी ट्रेन निघाली आहे. मी आता थोड्या वेळात लगेच पोचेन भांडूप स्टेशनला. भांडूप स्टेशनमध्ये उतरून बोलतो तुमच्याशी. बाय. मी जस्ट आता भांडूप स्टेशनला पोचलो आहे. स्कायवॉकवर आहे. गरम पण होत आहे. खाली जाऊया, बस पकडूया पटापट. भूक पण लागलेली आहे. ते सगळं पटापट निघूया, खाऊया पिऊया, झोपू देऊया. झोपल्याशिवाय झोपून होणार नाही. तेच बघायचं आहे. जेवण पण काय केलेलं आहे ते पण चेक करायचं आहे. सध्या म्हणजे ऑटो भेटते की बस. मोस्ट ऑफ तरी AC बसनेच जाईल मी. डिपेंड्स. चेक करूया, तुमच्या नंतर बोलतो. आता माझ्या एरियात आहे मी. दमाला पुष्कळ झालेला आहे. काहीतरी जास्त दमाला झालं. मी आता मित्राची इथे मित्राला जरा फोन करतो. मित्र बोललेला जरा ये, आलास एरियात आलास की मला एकदा फोन कर. म्हणजे भेटतो आणि मग घरी जातो. मी तुमच्याशी नंतर बोलतो. बाय. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. जस्ट निघालो मित्राच्या इथून. आता एरियात आहे, कधी पण जाईल. त्याच्यानंतर घरी पोचतो, जरा फ्रेश फ्रेश होतो, आंघोळ करतो, जेवतो बिवतो, घरी जाऊन जरा आराम करतो. नंतर बोलेन. जसं मी पहिलं पण बोललो, जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. बाय.